नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे गावचा ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे कृष्ण आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये मार्केटचे ट्रेंड बघणार आहोत. तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की ट्रेंड इज युअर फ्रेंड, म्हणजे असं म्हटलं जातं की ट्रेंडच्या सोबत जर तुम्ही ट्रेड केला तर तुम्ही तिथे जास्ती प्रॉफिटेबल राहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ट्रेंड बघणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून पूर्ण मार्केटचे ट्रेंड तुम्हाला समजतील आणि तुम्ही तिथे ट्रेड कसाही घेऊ शकता हे लाईव्ह चार्टमध्ये पण आपण बघणार आहे. तर आपण सर्वात पहिले एक अप ट्रेंड बघू. अप ट्रेंड असं नाही की डायरेक्टली मार्केट वरती जातं. मार्केट ज्यावेळेस पण वरती जातं, थोडंसं वरती जातं, परत खालती येतं, वरती जातं, परत खालती येऊन परत वरती जातं, असं मार्केट जातं. असं नाही की डायरेक्टली वरती जातं मार्केट आणि ज्यावेळेस खालती येतं त्यावेळेस डायरेक्ट खालती नाही येत, त्यावेळेस पण थोडंसं खालती येतं, थोडंसं वरती, असं करत करत मार्केट खालती येतं. तर आता हा एक अप ट्रेंड आहे. आता हा अप ट्रेंड आहे, तर ओळखायचा कसा? ज्यावेळेस चार्टवर तुम्हाला अप ट्रेंड दिसेल तर तुम्ही कसं ओळखू शकाल? तर त्यासाठी बघा, इथे ज्यावेळेस एक हायर हाय बनतो, ठीक आहे, मार्केटच्या वेळेस थोडंसं खालती येतं, इथे एक हायर लो बनतो. त्यानंतर थोडंसं अजून वरती जातं, त्यावेळेस ह्या हायर हायला ब्रेक करून नवीन हायर हाय बनतो आणि नवीन एक हायर लो बनतो. तसंच एक हायर हाय बनतो आणि हायर लो बनतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस मार्केटने ह्या हायर हायला ब्रेक करून नवीन हायर हाय बनवला, परत ह्याला ब्रेक करून परत एक हायर हाय बनवला, त्यावेळेस समजून जा की ते एक अप ट्रेंड चाललो आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हे ओळखण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये हायर हाय, हायर हाय, हायर हाय, हायर लो, हायर लो आणि हायर लो हे दोन गोष्टी तुम्हाला बेसिक आहे, ते तुम्हाला समजून जातील. त्यावेळेस मार्केटमध्ये तुम्ही चार्टवरती असं एक हायर हाय, हायर लो असं बनवाल आणि नवीन हायर हाय तुम्हाला तिथे दिसून आला, तर तुम्ही इथं समजून जा की इथं अप ट्रेंड चालू आहे. आता हे तर समजलं की अप ट्रेंड चालू आहे, हे समजण्यासाठी आपल्याकडे हायर आहे आणि हायर लो आहे. तर ह्याच्यामध्ये ट्रेड कसा करायचा? ट्रेड करण्यासाठी बघा, पहिला हायर हाय ज्यावेळेस ब्रेक करून वरती गेला मार्केट, नवीन हायर हाय बनवला आणि नंतर एक ज्यावेळेस हायर लोला इथं खालती आलं मार्केट, त्यावेळेस आपण इथे वेट करायचं की हा हायर हायला ज्यावेळेस इथं ब्रेक करेल, त्यावेळेस आपण इथे ट्रेड घेऊ शकतो आणि आपला टार्गेट असेल न्यू हायर हाय. ठीक आहे. आणि आपली स्टॉप लॉस असेल हे हायर लोच्या थोड्याशा खालच्या लाईनला, म्हणजे जेणेकरून थोडंसं मार्केट रिव्हर्स आलं तरी इथं आपल्यासाठी स्टॉप लॉस नाही लागणार. तर आपल्याला स्टॉप लॉस हा खूप छोटा ठेवायचा आहे आणि आपल्यासाठी प्रॉफिट असेल हायर हाय. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलंच असेल. ज्यावेळेस मार्केटमध्ये तुम्हाला एक नवीन हायर हाय बनायला भेटेल, त्यावेळेस तुम्ही समजून जा इथं अप ट्रेंड चालू आहे. हा अप ट्रेंड बघितला. आता आपण डाउन ट्रेंड पण बघणार आहे. कारण की मार्केटमध्ये 3 ट्रेंड असतात. एक हा झाला अप ट्रेंड, आता आपण बघणार आहे डाउन ट्रेंड. आता ज्यावेळेस मार्केट खालती येतं, त्यावेळेस आता डायरेक्टली नाही येत, असं थोडंसं वरती, खालती असं करत मार्केट खालती येतं. डायरेक्टली खालतीही नाही येत. त्यावेळेस आपल्याकडे काय होतं, एक इथं बनतो लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय. ठीक आहे. आता ह्या मार्केटमध्ये कसं असतं, डाउन ट्रेंड ज्यावेळेस समजतं, आता जसं आपण अप ट्रेंड बघितलं तसंच हा लोअर लो आहे, हा लोअर हाय आहे. ठीक आहे. ज्यावेळेस मार्केटमध्ये तुम्हाला एक नवीन लोअर लो बघायला भेटतो आणि एक नवीन लोअर हाय बघायला भेटतो, सेम इथं पण, त्यावेळेस तुम्ही समजून जायचं की इथे एक डाउन ट्रेंड चालू आहे. कारण की हा जो लोअर लो आहे ह्याला ब्रेक करून एक नवीन लोअर लो बनतोय, ह्याला पण ब्रेक करून एक नवीन लोअर लो बनतोय, तर इथं समजून जा मार्केट हा डाउन ट्रेंड मध्ये आहे आणि आपल्याला इथे शक्यतो डाउन ट्रेंड मध्येच ट्रेड करावा लागतो. कारण की इथं कसं, जर तुम्ही ह्यामध्ये अप ट्रेंडचा जर ट्रेड घेतला तर इथं तुम्हाला लॉसेस होण्याचे चान्सेस जास्ती असतात. कारण की मार्केटचा ट्रेंड काय चालू आहे, डाऊन ट्रेंड चालू आहे. तुम्ही इथं अप ट्रेंडचा जर ट्रेड घेतला तर इथं नक्कीच तुम्हाला लॉसेस होण्याचे चान्सेस जास्ती असतात. तर इथे एक नवीन लोअर लो जो आहे ह्याला ब्रेक केल्यानंतर आपल्याला समजून झालं की इथं डाऊन ट्रेंड चालू आहे. तर यामध्ये ट्रेड कसा घ्यायचा? ज्यावेळेस इथं लोअर हाय जो आहे हा जो खालती येतो, ज्यावेळेस याला इथं ब्रेक होतो, त्यावेळेस ब्रेक झाला की इथं आपण एक डाऊन ट्रेंडचा ट्रेड घेऊ शकतो नवीन लोअर लो साठी. त्यावेळेस आपला टार्गेट हा असेल आणि आपला स्टॉप लॉस इथं असेल. ठीक आहे, जो लोअर हायचा असतो. ठीक आहे. तर आपल्या इथं नवीन एक टार्गेट असेल लोअर लो. जर तुम्ही इथं ट्रेड घेत असाल तर आपल्यासाठी हा टार्गेट असेल. ठीक आहे. तर इथं तुम्हाला ट्रेड तर समजलं असेल, पण हे महत्वाचं आहे की तुम्हाला इथं लोअर हाय आणि लोअर लो हा काढता आला पाहिजे चार्ट वरती. हा जर तुम्हाला समजला तर इथं समजून जाईल की इथं तुमचा डाऊन ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही ट्रेड ही इझिली घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये असं असतं की हा तुम्हाला ट्रेड समजला तरी तर लॉसेस होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे हा ट्रेंड समजणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. हे तर आपण लाईव्ह चार्ट वरती पण बघणार आहोत. फक्त एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे समजण्यासाठी मी ते लोअर लो लोअर हाय असं काढलेलं आहे. ठीक आहे. हा डाऊन ट्रेंड झाला. आता अजून एक लास्ट ट्रेंड आहे, जो आहे आपला साइडवेज ट्रेंड. तो आपल्याला बघणारच आहे. ठीक आहे. तर हा आता एक साइडवेज ट्रेंड असतो. ज्यावेळेस आपण म्हणतो ना मार्केट साइडवेज आहे, मार्केटमध्ये आता ट्रेड नाही केलं पाहिजे कारण की मार्केट साइडवेज आहे, स्टॉप लॉस खातो. हा जो आहे आपल्यासाठी हा एक साइडवेज मार्केट आहे. ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला कामी येतं सपोर्ट आणि रेजिस्टन्स.
हा आपल्यासाठी सपोर्ट असतो आणि आपल्यासाठी रेजिस्टन्स असतो. ठीक आहे. तर या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये ज्यावेळेस मार्केट सस्टेन करते त्यावेळेस तुम्हाला फक्त इथं लक्ष द्यायचं आहे की इथं ब्रेकआउट मिळतोय की इथं ब्रेकडाऊन मिळतोय. या 2 गोष्टीवर जर तुम्ही लक्ष दिलात तर तुम्हाला इथे एक चांगला ट्रेड भेटू शकतो. ठीक आहे. ज्यावेळेस मार्केट एकाच लेवलला म्हणजे एकाच झोनमध्ये, असं नाही की एक लाईन आहे त्या लाईन वरतीच येतं, कधी थोडंसं वरती जातं, कधी इथनंच वरती जाणार, म्हणजे एक झोन असतो. जो झोनमध्ये जर मार्केट आलं आणि तिथं सपोर्ट घेऊन जर वरती गेलं आणि एक रेजिस्टन्सचा पण एक झोन असतो, त्या झोनमध्ये येऊन मार्केट इथनं रिव्हर्स होत असेल, कमीत कमी 2 वेळेस जर एकाच लेवलपाशी येऊन मार्केट खालती आलं किंवा एकाच लेवलपासून मार्केट जर वरती गेलं, तर समजून जा इथे एक सपोर्ट आणि इथे एक रेजिस्टन्स आहे, तर इथे एक मार्केट साईडवेज आहे. कमीत कमी 2 वेळेस एकाच लेवलला रिटेस्ट केलं पाहिजे. त्यावेळेस आपण इथं म्हणू शकतो की मार्केट साईडवेज आहे आणि इथं आपल्याला वेट केला पाहिजे आणि इथे तुम्हाला एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या रेक्टँगलचा वेट करायचं की इथनं ब्रेकआउट मिळतोय, इथनं ब्रेकडाऊन मिळतोय. आणि ज्यावेळेस ब्रेकडाऊन या ब्रेकआउट मिळेल तुम्हाला, त्यावेळेस इथं नीट लक्ष द्यायचं, कारण की ज्यावेळेस इथे एक ब्रेकआउट मिळतो त्यावेळेस इथं ट्रॅप पण होतो. ठीक आहे. तर मोस्टली लोक इथं ट्रॅप होतात. ट्रॅप होण्याचं रिझन हे असतं की इथं जे बायर्स लोक आहेत त्यांना इन्व्हाइट करून यांचा एसएल घेऊन मार्केट परत खालती येतं. तर त्यावेळेस आपल्याला एक रिटेस्टचा वेट करायचा. रिटेस्ट केल्यानंतर वापिस हे मार्केट वरती जाण्याची शक्यता असते. तर रिटेस्टचा वेट करून आपल्याला इथं ट्रेड घ्यायचा, ना की इथं आपल्याला ट्रॅप व्हायचं. सेम इथं पण असं जर तुम्हाला इथं ब्रेकडाऊन भेटत असेल तर इथे एक थोडासा वेट करा रिटेस्ट आणि नंतर मग आपण इथं ट्रेडला घेऊ शकतो. पण मोस्टली हे लक्षात ठेवा की साईडवेज मार्केट ओळखायचं कसं, तर एकाच लेवलला कमीत कमी 2 वेळेस मार्केट येऊन तिथनंच रिव्हर्स जर होत असेल तर त्याला बोलतो आपण साईडवेज मार्केट. आणि तिथे एक रेक्टँगल टाकायचा आणि त्यानंतर सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपला ड्रॉ करायचा, तिथं वेट करायचा. ठीक आहे. हे तुम्हाला समजलंच असेल साईडवेज मार्केट. आता आपण काय काय बघितलं, तर आपण बघितलं अप ट्रेंड बघितला, डाऊन ट्रेंड बघितला आणि साईडवेज मार्केट बघितलं. ठीक आहे. म्हणजे 3 ट्रेंड तर आपण आधीच बघितलेले आहेत. तर चला आता आपण डायरेक्टली चार्ट वरती जाऊया. चार्ट वरती लाईव्ह ट्रेड मध्ये तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण एक उदाहरण म्हणून इथं बघतोय आणि हा एक चार्ट आहे जो बिटकॉइनचा आहे. तर इथं बघा, ज्यावेळेस इथनं मार्केट अप ट्रेंडला चालू होतं त्यावेळेस इथे कसं नाही हायर हाय आणि हायर लो बनवत गेला. इथं बघाल तर एक नवीन हायर हाय झाला, इथं हायर लो झाला, वरती वापस गेला, हायर हाय बनवला, ह्या हायर हायला ब्रेक करून इथं वरती एक नवीन हायर हाय आहे, त्यानंतर एक हायर लो, हायर हाय, वापिस हायर लो, हायर हाय बनवत इथं गेला, परत एक हायर लो झाला, परत हायर हाय बनवला आणि परत हायर लो म्हणून परत वरती गेला. तर इथं बघाल तर एक अप ट्रेंड झालेला आहे. ठीक आहे. जर हे तुम्हाला इथंच समजलं असेल की इथे एक नवीन हायर हाय झाला आणि या नवीन हायर हायरला इथे एक नवीन हायर हायनी ब्रेक केला, त्यावेळेसच आपल्याला समजलं की इथे एक अप ट्रेंड चालू आहे. तर आपण जर इथनं पण ट्रेड पकडला असता तर आपल्याला एक चांगला मुवमेंट भेटला असता. तर हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगतोय. इथं बघा हायर हाय आणि हायर लो कसे बनवत जातात. हे बघा इथं हे 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 सगळे हायर लो झाले आणि हायर हाय हा वाला आपण बघा हायर हाय, हा हायर हाय, त्यानंतर इथे एक हायर हाय बनवला. तर असे हायर हाय बनवत बनवत मार्केट वरती गेलेलं आहे, म्हणजे हा एक अप ट्रेंड होता. तर असं तुम्हाला लाईव्ह चार्टमध्ये मी दाखवलेलं आहे. तर असंच तुम्हाला लाईव्ह चार्टमध्ये बघायचं की कुठं हायर हाय बनवतंय, कुठं हायर लो बनवतंय आणि साईडवेज बघा, हे साईडवेज मार्केट. ठीक आहे. हे साईडवेज हे असं तुम्हाला तिथं शोधता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये तुम्हाला असं दिसेल की साईडवेज आहे की असं एक अप ट्रेंड आहे, तर हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही तिथं आपला ट्रेड करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही लॉसेस होण्याचे चान्सेस कमी असतात. कारण की तुम्हाला समजलं इथं अप ट्रेंड चालू आहे, तर तुम्ही इथं डाऊन ट्रेंडचा ट्रेडच नाही तेवढं तर पॉसिबल होणार. कारण इथं अप ट्रेंड चालू असेल, तुम्हाला दिसतंय अप ट्रेंड आहे, तर तुम्ही डाऊन ट्रेंडचा ट्रेड का घेणार? ठीक आहे, बरोबर आहे. तर तसंच आपल्याला अप ट्रेंड आहे की साईडवेज मार्केट आहे की डाऊन ट्रेंड, हे जर समजलं तर तुम्हाला तिथं ट्रेड घेण्यासाठी मदत होऊ शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंपर्यंतच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होता होईल तेवढं आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.